शबरी भिल्ल जातीमध्ये जन्माला आलेली शबरी राजकन्या. समाज जरी आदिवासी असेल पण त्या आदिवासी राजातला राजा आहे, तो एका प्रांताचा एका राज्याचा राजा आहे भिल्ल. त्याची मुलगी 18 वर्ष वय आहे. आताच्या ह्यानं झाला त्यावेळेला लग्नाचं वय झालेलं आहे, लग्न जमलं. तिची इच्छा नव्हती लग्न करायची. गंगेच्या तीरावर तिच्या वडिलांचा वाडा होता. गंगेला तिच्या वाड्यामधून असं बघायला होतं खाली स्नानाला गंगेला जायला, असं ओपन वरून होतं, आतून जायचं खाली आणि गंगेत स्नान करायचं, पाणी वगैरे असे सर्व हे सुविधा असायच्या. राजवाडा. तिनं वडिलांना विचारलं, बाबा माझं लग्न हे ठीक आहे, पण तुम्ही एवढे मोठे आज 50 बोकडं आणले. बोकडं कळतात ना, हां, त्याला बकरू म्हणतात. शेळीचं पिल्लो होते असं त्याला बोकड बकरं वगैरे म्हणतात. मग तशी बोकडं कापायला आणली त्याने. 50 बोकडं आणले. का? त्यांच्या त्या समाजामध्ये लग्नामध्ये हळदीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी लग्नात त्यांना मेजवानी द्यायची, बोकडे एवढे मारायची. ती खूप हवळ्या अंतकरणाची आणि दयाघन होती शबरी. तिने सांगितलं, बाबा हे कशासाठी? ते म्हणले, तुझं लग्न एवढ्या त्या लग्नात कापायला आले. आणि म्हणले, एवढ्या प्राण्यांना माझ्या एकटीसाठी? हां, मग ते काय म्हणले, प्रथा आहे आपली. तिच्या लक्षात आलं, आपल्या लग्न सोहळ्यासाठी एवढ्या मोठ्या प्राण्यांची हत्या करायची, लोकांना मेजवानी द्यायची. शबरीने महाराज रात्रीचं 1 वाजता निर्णय घेतला. नावाड्याला 10-5 रुपये काही धन दिलं आणि गंगेच्या पहिल्या तीराला नावेत बसून तिला सोडायला लावलं. वनामध्ये गेली आणि ज्या वनामध्ये शबरी गेली, रात्रीची वेळ आहे, अहोरात्र प्रभूचं चिंतन करते. श्रीराम 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 राम राम श्रीराम श्रीराम श्रीराम. रात्रभर भजन करायचं. दिवसात झाडावर चढून बसायचं आणि रात्रीचं भजन करायचं, कुणाला दिसू नये म्हणून. तरुण पोरगी. हिंस्र प्राणी असायचे, वाघ, सिंह, लांडगे, कोले वगैरे वगैरे, अस्वल, हत्ती. तर मग ते त्यांच्या भीतीने झाडावर चढून बसायचे. त्याच वनामध्ये एक मतंग नावाचे ऋषी होते आणि त्यांचा आश्रम होता. अवलय साधू होते, खूप मोठे साधू होते. मग त्या आश्रमामध्ये शबरीनं दिवसभर झाडाची फुलं जमा करायची असे आणि अशा पदरामध्ये घ्यायचे. सागाची पानं, मोठे मोठे पानं, असं पात्र बनवायचे किंवा द्रोण बनवायचे आणि ते द्रोण भरून फुलं. ते जिथं पूजा करतात गुरु, पहाटे रात्रीचं जायचं आणि तिथे फुलं आणून ठेवायचे आणि निघून जायचे. मतंग ऋषी म्हणायचे, माझ्या आश्रमामध्ये कोणी नाही, हा माणूस येतोय कोण? दररोज फुलं ठेवतो. वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 4 वर्ष झाले. नंतर एक दिवस जागे राहिले मतंग ऋषी आणि म्हणले, आज आपण तपास काढू कोण आहे. रात्रभर जागे राहिलेली शबरी तिकडून केस वाढलेले असतं, व्यस्त केस, अंगावर कपडे व्यवस्थित नाही, झाडाची पानं अंगाला गुंडाळलेली आणि प्रभूचं भजन करे. राम 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 श्रीराम श्रीराम करत आले. फुलं ठेवले. महाराजांचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, काय नाव आहे आपलं? विचारलं. तिने सांगितलं, या देहाला शबर कन्या शबरी म्हणतात. कशासाठी तू हे करते शबर? काही नाही. ज्या अनेक लोकांच्या तोंडामधून, अनेक साधू संतांच्या तोंडात आणि शास्त्रामध्ये, ज्या पोथीपुराणामध्ये ज्या दयाघन परमात्म्याचं, भगवान रामचंद्राचं मी नाव ऐकते, तो भगवान श्रीराम मला कधीतरी भेटावा, ही माझी तळमळ, ही माझी इच्छा आहे. म्हणून मी तुमची सेवा करते. म्हणून तिने पूर्ण जीवन सांगितलं आणि त्या मतंग ऋषींनी तिला सांगितलं, शबरी, हे तुझं प्रभूवरचं प्रेम, हा भाव तुला एक दिवस प्रभूची भेट घालून देईल. आणि 10-5 दिवसानं त्या मतंग ऋषीने देह ठेवला आणि जाता जाता शबरीला सांगितलं होतं, तुला याच आश्रमामध्ये, तुला आळंदीला, पंढरपूरला, परमेश्वराकडे कुठल्याही गावाला जायची गरज लागणार नाही. जगाचा नायक
अखिल कोट ब्रह्मांड नाही प्रभू रामचंद्र प्रभू तुला शोधत याच आश्रमामध्ये तुला येऊन दर्शन देतील. शबरीने विश्वास ठेवला. तिने सांगितलं तुम्हाला भेटले का नाही भेटले, मला भेटला नाही पण तुला 100% भेटेल. तो कधी भेटेल हे नाही विचारलं, भेटेल यावर विश्वास ठेवला. माऊलीच्या वाणीवर सद्गुरूच्या वाणीवर विश्वास ठेवा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. शबरीने महाराज भजन आरंभ केला. रात्र भजन करायचे, त्या गुरुच्या पादुकेची पूजा करायची आणि प्रभू ज्या रस्त्याने राम येणार आहेत या रस्त्याने शबरी जायचे. कधी इकून येतील तिकून येतील तिकून येतील आणि ते शबरी त्या भजन गायची महाराज प्रभूच्या नावाने. दवरे दवरे आव प्रभुजी, दवरे 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 आव प्रभुजी, दवरे 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 शबरी थकली. शबरीचं वय झालंय, पांढरे शुभ्र केस झाले, दात पडलेले, गलित गात्र शरीर झालेले, हातामध्ये काठी. आणि शबरी प्रभूचं अवलोकन करते, अशी बघते कुठल्या दिशेनं प्रभू येईल. तुमची तळमळ ज्या दिवशी वाढते त्या दिवशी देवाला लांबून यायचं नाही. भगवंत स्वतः सांगतात तैसा हृदय माझे मी राम, असत सर्व सुखाचा आराम. तो हृदयामध्ये राहतोय, फक्त तुमची लायकी तयार करायची, तुमची योग्यता तयार करायची त्याला प्रगट व्हायला. म्हणून शबरी ना रात्र प्रभूची अपेक्षा करते, वाट बघते, राहा त्याची बघते की कधी येईल, कुठल्या रस्त्याने येईल. आणि शबरीनं वनामध्ये जायचं आणि झाडाची बोरं तोडायची, फळं तोडायची, कारं तोडायची, लिंबोळं तोडायची, पिंपळं उंबरं वगैरे वगैरे असे फळं तोडायचे. आणि जी गोड गोड बोरं आहेत ती बोरं असं द्रोण भरून ठेवलेले, दाताना असं कुरतडायचं आणि आंबट लागलेलं बोर टाकून द्यायचं, गोड लागलेलं ते बोरं ठेवायचं. असे रामायणामध्ये वर्णन आलेलं आहे. काय जे फळ असेल ते आंबे असतील वगैरे. आणि जाता जाता त्यांनी सांगितलं होतं शबरी माझ्या अंगावरचं जे वस्त्र आहे हे मी धुवून वाळू घातलंय. माझ्या अंगावरचं वस्त्र आहे, अंगाची वाळू घातलंय ना, हे राम जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत हे वाळणार नाही, हे असंच ओलं राहील. दररोज शबरी बघायचं वस्त्र आणि ते ओलं दिसायचं, त्याच्यातून थेंब थेंब पाणी काढायचं, ओलं दिसायचं. दररोज बघायची, प्रभूची वाट बघायची. एक दिवस महाराज राम वनामध्ये आलेले, सर्वांना भेटून झालंय आणि प्रभूचे पाऊल आहेत ना त्या शबरीच्या दिशेनं वळत आहे. काय होतं माहिती का, तुमच्या अंतःकरणामध्ये जर तळमळ असेल ना, देवाला बोलवायची गरज नाही, तो आपण होऊन तुमच्याकडे येतो. लक्ष्मणजी प्रभू रामचंद्रजी निघाले त्या रस्त्याने. अनेक ऋषींनी सांगितलं प्रभू मतक ऋषीच्या आश्रमामध्ये, या दंडकारण्यामध्ये आश्रम आहे गंगेच्या तीरावर, आणि तिथं शबरी नावाची भिल्लीन राहते. वय वृद्ध झालेली, आई वडील नाही, कोणी जवळ नाही, आणि तुझी वाट बघते भगवंता. तिचा प्राण कंठाला आलेला आहे. प्रभू निघाले, आले महाराज. ज्या वेळेला प्रभूला पाहिलं तिनं काय सांगलं, चरण कमरावर लोटांना घातलं, शबरीला उचलून घेतलं देवानं, आपल्या हृदयाला लावलं. आणि शबरीला एवढा आनंद झाला, शबरीच्या डोळ्यातले अश्रू घळ 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 आनंदाचे अश्रू रामाच्या पायावर अभिषेक केला, महापूजा घातली. आणि रामप्रभूच्या डोळ्यातले भक्तावरचं प्रेम, रामाच्या डोळ्यातले अश्रू शबरीच्या डोक्यावर पडतात आणि शबरीचे अश्रू रामाच्या पायावर.
दिव्य भेट शबरीची झाली. शबरीचे प्रयत्न आहेत. मला हे सांगायचं 7व्या अध्यायामध्ये तया तो प्रयत्नच की प्रयत्न सोडले नाहीत.